करत असताना वाईड चेंडू 1 फॉर दी ओव्हर. येस 1 फॉर दी ओव्हर सांगत असताना पंच दंडित करत असताना नकारात्मक मारा वाईड चेंडू अतिरिक्त धाव. धावसंख्या 1 पुढे जाऊन पोहोचेल ती 6 या आकड्यावरती. येस इथे मात्र बॅकफुटला जाऊन फक्त आणि फक्त दिशा दाखवली. चेंडू डीप पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. येस इथे मात्र पंच आम्हाला सांगत असताना येस चेंडू जातोय डीप पॉइंट सीमारेषा बाहेर चौकार. पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवर सज्ज आपल्याला पाहायला मिळतोय. येस इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त दिशा दाखवली. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत घेतलेली सिंगल डबलचा प्रयत्न होता परंतु नकारलं. एकच धावेवरती समाधान मानायला लागतंय. धावसंख्या 1 पुढे जाऊन पोहोचेल ती 11 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. प्रथम बॅटिंग करत असताना टीम कोशिंबी संघाने एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती नेऊन ठेवली. ती म्हणजे 1 गडी बाद 11 धावा. आमचीच होती घोरसे विरुद्ध 5 वेळा झाली फायनल. वरप वर्सेस घोरसे. मग 3 ओव्हरीत 17 त्यांना केले होते. 3 एका ओव्हरीत 18 पाहिजे होते त्यांना. एवढा त्यांना कमी घेतलं होतं. 3 ओव्हरीत 17 त्यांना पवन केनी 22 पॉवर सगळ्यांना आउट केले. येस इथे मात्र लॉफ्टेड हिट आहे. हा येतो इनिंगचा पहिला मोठा ब्लास्ट. ब्रँडेड षटकार. येस पहिल्या चेंडूवरती इथे मात्र विशालचा कर्पूस समाचार आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिकच्या माध्यमातून घेतला. पुढील चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळाला. अजून एक लॉफ्टेड हिट. वाघांची दाड आणि फोडला पाठ. चेंडू सीमारेषा पार. फलंदाजच्या बॅटतून येतोय. अजून एक मोठा ब्लास्ट षटकार. नक्कीच अजून एक षटकार मारला तर राजूजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते म्हणजे ऋतिकसाठी. आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. राजूजी ठाकरे साहेब विनंती असेल आपल्याला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो 23 धावा. येस कर्पूस समाचार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. विशालचा घेत असताना ऋतिक सलगचे 2 चेंडू 2 षटकार मारले. पहिला मिड विकेट मध्ये, दुसरा काउस कॉर्नर रिजन मध्ये. अजून एक मिस टाइम फटका आहे आणि येस चेंडू स्लीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. थर्ड मॅन रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत घेतलेली सिंगल
आणि सिंगल वरती समाधान म्हणायला लागतंय. धावसंख्या एकनी पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ती 24 या आकड्यावरती. गोलंदाज विशाल इथे मात्र बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कमबॅक करतोय का, कारण क्षमता आहे याची. अजून एक सुरेख फटका आणि येस क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपात चेंडू जातोय कवच रिजन मधून सीमारेषा बाहेर. षटकार. नक्कीच टायगर सांगत असताना की मैदान में अभी टायगर जिंदा है. ऋतिक खेळतोय तर मी का नको माझा खेळ दाखवू. यस गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र आपटलेला चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. धावसंख्येने वेग घेतलेला आहे, जाऊन पोहोचली ती 30 या आकड्यावरती. कुटाई पिटाई धुलाई सगळं इथे मात्र होत असताना गोलंदाजाचं आपल्याला पाहायला मिळतंय. चंपी सुद्धा होत असताना. निर्मावाले जर ऍड बघत असतील तर ते बोलतील यालाच ब्रँड अँबॅसेडर बनवलं पाहिजे. तर मात्र येस पंच दंडित करत असताना वाईट चेंडू. आता एक तर कर्जबाजारी त्यात उसने शेजारी अशी काहीशी गत आपल्याला पाहायला मिळते. एक तर रन्स वाढत आहेत, त्यात वाईट चेंडू सुद्धा येत आहेत. धावसंख्या एकनी पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ती 31 या आकड्यावरती. ते मात्र नक्कीच टायगरला परतायला लागतंय पवेलियन मध्ये. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. वेगवान चेंडू होता, पडल्यावरती थोडासा स्किड झाला, फलंदाज बीट झाला, बॅटीची कडा लागली, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. सोबतच एक मोठा झटका आपल्याला पाहायला मिळाला टायगरच्या स्वरूपात. टायगर बॅक टू द डगआउट. नक्कीच यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल आई एकविरा ग्रुप नडगाव विपक्ष जरीमरी ग्रुप फळेगाव. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचे. विनंती असेल भावांनो, आले असेल तर संपर्क साधा. येस वैयक्तिक कोट्यातील पहिला, सांघिक कोट्यातील तिसरे षटक घेऊन येतोय तो म्हणजे ऋतिक. स्ट्राईकवर पण ऋतिक. याचा फुल टच चेंडू आणि इथे मात्र सुरेख झेल टिपलेली आहे काउस कॉर्नर रिजन मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाने आणि झटका लागतोय क्रमांक 3. आणि आता मात्र ऋतिकनी परतवलाय, ते म्हणजे ऋतिकला. ऋतिक बॅक टू द डगआउट. नक्कीच अजून एक सुवर्ण संधी असेल ती म्हणजे ऋतिक साठी. अजून एक विकेट घेतली तर सौरभ जी मानकर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज ऋतिक साठी असेल. येस सुरेख गोलंदाजी आपल्याला ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक विस्फोटक फलंदाज ऋतिक होता. गोलंदाजीवर सुद्धा ऋतिकच आहे. ते मात्र येस अजून एक विकेट पडत आहे आणि 500 रुपये ते मात्र कॅश इन झालेले आहेत, ते म्हणजे ऋतिकच्या नावावरती.
येस, तर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो 39 धावा, 39 रन्स ऑन द स्कोर बोर्ड विथ द लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 3.4 ओव्हर्स. टीम कोशिंबी. ते मात्र सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, म्हणतात ना ब्रह्मास्त्र वापरला. इथे मात्र क्रिकेट जगतातील हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता, यशस्वी ठरले नाही. तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा धावसंख्येत 2नी पुढे जायला जाऊन पोहोचेल ती 41 या आकड्यावरती. पुढील चेंडू इथे मात्र लो फुल टॉस चेंडू होता. फलंदाज बीट झाले, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. प्रथम बॅटिंग करत असताना टीम कोशिंबी संघाने 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती नेऊन ठेवली, ती म्हणजे 3 गडी बाद 41 धावा. आणि एक विशेष सूचना असेल, कुठेतरी शेवटचं षटक घेऊन येतोय, तो म्हणजे समीर दत्तवरचा हाणामारीचा स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन येतोय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला सज्ज पाहायला मिळतील. पहिला चेंडू फेस करेल तो म्हणजे आकाश. अजूनही एकही चेंडू फेस केलेला नाही आकाशनी या इनिंग्स मधला. पहिला चेंडू गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज. ते मात्र सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन आपल्याला स्लोवर वन चेंडू पाहायला मिळाली. चेंडू बॉडीला ब्रश झाला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत घेतलेली सिंगल धावसंख्या एकनी पुढे जाऊन पोहोचेल ती 42 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. इथे मात्र पैर पर गेंद, मतलब बाउंड्री की सैर पर गेंद. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा बाहेर, षटकार. मात्र रनिंग बिटवीन द विकेट इम्प्रेस केलं इथे मात्र बॅटिंगच्या माध्यमातून सुद्धा आणि रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून सुद्धा. येस, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज या इनिंग्स मधला शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी. ते मात्र नो चेंडू. येस, नो चेंडू असेल उघडा डोळे बघा नीट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. बघू फ्री हिटचा किती फायदा इथे मात्र घेतोय तो म्हणजे गोलंदाज सॉरी फलंदाज विक्रम. नक्कीच आई एकविरा ग्रुप नाडगाव आणि जरीमरी ग्रुप फळेगाव दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो की आपण मिड इनिंग्स मध्ये यायचंय टॉस बॉक्स मध्ये. ते मात्र चेंडू स्लॉट मध्ये होता. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. मिड विकेट मध्ये असलेले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सुरेख फेकी पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. येस, तिसरा धाव घेताना इथे मात्र धावबाद होतोय तो म्हणजे विक्रम, परंतु हरकत नाही. शेवटच्या चेंडूवरती धावबाद झाला. धावसंख्या 2 पुढे जाऊन पोहोचेल ती 61 या आकड्यावरती. पहिल्या 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. प्रथम बॅटिंग करत असताना टीम शिवशक्ती ग्रुप कोशिंबी संघाने धावसंख्या धावफलकावरती नेली, ती म्हणजे 5 गडी बाद 61 धावा आणि 62 धावांचं लक्ष ठेवलं, ते म्हणजे टीम कांडली समोर. येस, DJ
येस, इथे मात्र धावबादच्या स्वरूपात पहिला मोठा झटका लागतोय, तो म्हणजे टीम कांडली संघाला. ओमकारला परतायला लागते पवेलियन मध्ये. ओमकार बॅक टू द डगआउट. साठी प्रत्येक विकेटसाठी राजूजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र आलेलं आहे. नक्कीच मयूरसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी असेल. जर चौकार हॅट्रिक मारली तर भावेश कतोरे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. षटकार नाही, फक्त चौकार मारले तरी. गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन इथे मात्र लो फुलटा चेंडू होता. चेंडू क्रॉस कॉर्नर रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत घेतलेली सिंगल वरतीच समाधान मानायला लागते. धावसंख्या एकने पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ती 3 या आकड्यावरती. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक कसं हाताळायचं याचं एक प्रामुख्याने सुरेख उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे ऋतिकच्या माध्यमातून. फलंदाजी खूप सुरेख प्रकारे केली, आता गोलंदाजीमध्ये सुद्धा आपला हातभार लावतोय. इथं मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेत, एसटी रक्षकाने जज केला. झटका क्रमांक पहिला आणि आता मात्र रोशनला परतायला लागतोय, ते म्हणजे पवेलियन मध्ये. सॉरी, झटका क्रमांक दुसरा इथे लागतोय. येस, तर गोलंदाज पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. गोलंदाजी मार्क वरती. ते मात्र लो फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस चेंडूला सोडेल तो मयूर कसला. नो चेंडू. येस, नो +6, टोटल 7 धावा पहिल्या चेंडूवरती. खरपूस समाचार इथे मात्र मयूरनी घेतला, ते म्हणजे अक्षयचा. धावसंख्या डबल डिजिट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धाव फलकावरती 10. 2 गाड्यांच्या मोबदल्या पुढील चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. येस, इथे मात्र वाईड चेंडू असेल. पंचदंडित करत असताना फ्री हिट लागूच राहणार. 8 धावा आल्या त्या ओव्हर मध्ये, अजूनही एक चेंडू हाताळला नाही. 8 धावा खर्च केल्यात. बॅक फुटवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय.
ते मात्र अजून एक लो फुलटॉस चेंडू पाहायला मिळाला. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत घेतलेली सिंगल, क्षेत्ररक्षक फंबल झाले आणि येस धावबादच्या स्वरूपात तिसरा झटका लागतोय आणि आता मात्र परतायला लागतोय समीरला. अजून एक लो फुलटॉस चेंडू पाहायला मिळाला. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत घेतलेली सिंगल, क्षेत्ररक्षक फंबल झाले आणि येस धावबादच्या स्वरूपात तिसरा. कमिटीशी संपर्क साधायचे. येस तर पंचांचा इशारा येत असताना लेट्स प्ले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्क वरती. इथे मात्र चेंडू लॉट मध्ये होता, त्याला पाठवलाय दुसऱ्या लॉट मध्ये. क्रिकेट जगतातील सर्वात सेफ फटका गेंदबाज के मस्तक पे दस्तक देते हुई चेरन डीजे. पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी. धावात ऑफ फलकावरती एक महागडे षटक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू हाताळले, 15 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. पुढील चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. ते मात्र लो फुलटॉस चेंडू होते, नक्कीच कॅपिटलाइज करू शकले नाहीत परंतु सिंगल घेण्यात यशस्वी ठरले. धावसंख्या एकनी पुढे जाईल, जाऊन पोचेल ती 19 या आकड्यावरती. अजून एक बोला मोठं टोटल चेस करायची इथे मात्र टीमला, ती म्हणजे कांडली संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळतोय. तर मात्र आपटायचा प्रयत्न होता. चेंडू कवच रिजन मधून क्षेत्ररक्षक बीट झाले. चेंडू जातोय कवच रिजन मधून क्रॅकिंग कव्हर डायव्हच्या स्वरूपात चौकार. भावना जरा बाहेर जा ना प्लीज. येस धन्यवाद. मंडल आभारी आहे. नडगाव संघ आपला कर्णधाराने यायचे विनंती असेल. कमिटीशी संपर्क साधा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळेल. डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न होता. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. वाघांची दाड आणि फोडला पार चेंडू सीमारेषा पार. फलंदाजच्या बॅटमध्ये एक सुरेख चौकार. आतापर्यंत 24 धावा एकवटल्या.
ते मात्र डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न होता, वेगाने बीट झाले, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. चेजिंग करत असताना टीम कांडली संघाने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती नेली, ती म्हणजे 3 गडी बाद 27 धावा. उर्वरित चेंडू 12 जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे उमेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज आपल्याला पाहायला मिळतोय. येस, रनअप मध्ये फंबल झाले. पंच आम्हाला घोषित करत असताना मृत चेंडू. पहिला चेंडू, ते मात्र चेंडू काउस कॉर्नर रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. सुरक्षित रक्षण पाहायला मिळाला. फंबल झाले जरा. इथे मात्र तू मे दोघही एकाच बाजूला आले होते. पंच कोण आउट आहे? येस, विशालला परतायला लागतंय पवेलियन मध्ये. म्हणतात जबरदस्तीचं लग्न जास्त वेळ टिकत नाही, तसंच इथे मात्र एक्स्ट्रा रन घ्यायचा प्रयत्न होता, तो सुद्धा टिकू शकला नाही. एकाला परतायला लागतंय. पाहिजे तेवढ्या तीन नडगाव संघ आपल्या कर्णधारांनी त्वरित यायचे विनंती असेल भावांनो. 5-6 वेळा केलंय, 5-6 वेळा बोललोय. अन्यथा आपला प्रवेश निश्चित केला जाणार नाही, याची नोंद करून घ्यायची. अरे इतके जण आहेत, या ना एकानी तरी. येस, गोलंदाज उमेश पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती. टायकर एंड वरती ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय. ते मात्र सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तू मे करत असताना धाव संख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळेल. 28 धावा धाव फलकावरती आहेत. आता मात्र समीकरण असे उर्वरित 10 चेंडू 34 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्क वरती. इथे मात्र लॉफ्टेड हिट आहे आणि येस, चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर. छत्रपतींचा छावा 6 धावा. षटकार. मात्र अजून एक मॅचला कलाटणी आणणारा चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. षटकार.
धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळालं 40 धावा. अजूनही 22 धावांची गरज. उर्वरित चेंडू 8 जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. 10 चेंडूंमध्ये 34 धावा पाहिजे होत्या. त्यानंतर 2 षटकार आले आणि आता समीकरण 8 चेंडू 22 धावांची गरज. कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश घेणार, टीम कोशिंबी की टीम कांडली, येणारे चेंडू सांगून जातील. अजून एक सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत घेतलेली सिंगल वरती समाधान मानायला लागतंय. आणि आता स्ट्रायकर एंड वरती आपण पाहू शकतो मॅन इन फॉर्म मयूर. नक्कीच सगळ्या प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी असेल, ती म्हणजे आळवी झेल जर कोणी घेतली तर उमेशजी कतोरे साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल, याची नोंद करून घ्यायची. ते मात्र फुल टॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू मिड विकेट रिजन मध्ये ट्रॅव्हल होत होता, तोपर्यंत घेतलेले सिंगल वरती समाधान मानायला लागते. धावसंख्या धाव फलकावरती 1 पुढे जाऊन पोहोचेल 42. आता मात्र समीकरण असेल शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, टीम कांडली की टीम कोशिंबी? येणारे 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. ओव्हर टू यू डीजे. असे की उर्वरित चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक घेऊन येतोय, डिफेंडिंग षटक घेऊन येतोय, तो म्हणजे प्रवीण. बघूया प्रवीण डिफेंड करतो का, आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये दाखल करतो का, की मयूर आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये दाखल करतो. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. नक्कीच आपला एक व्हॉलेंटियर आर्यन, याचा वाढदिवस आहे भावा, तू शतायुष्य होऊ दे. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला. तर मात्र यस पंच दंडित करत असताना वाईट चेंडू. आता मात्र समीकरण 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, कांडली की कोशिंबी? 5 कोंबडे जिंकतायत की 10 किलो मटन? येणारा वेळ सांगून जाईल. ते मात्र फुल टॉस चेंडू होता आणि फॉलो थ्रू मध्येच सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता मात्र 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता. डीजे
सुरेख गोलंदाजी आपल्याला प्रवीणच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 500 रुपयाचं कॅश प्राइज त्याला इथे मात्र आलेलं आहे, जमा झालेलं आहे. आता मात्र समीकरण जरा अवघड आपल्याला पाहायला मिळतंय. 4 जवळची आवश्यकता. ह्या चेंडूवरती मॅच कुठे जाणार आहे हे आपल्याला कळेल नक्कीच. ते मात्र सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव घेण्यात यशस्वी ठरला, ते म्हणजे फलंदाज. आता समीकरण अवघड. 3 चेंडू 3 षटकार पाहिजेत, तरच इथे मात्र कांडली संघ जिंकू शकते. आता मात्र असं वाटतं की कोशिंबी संघ 5 कोंबडे घेऊनच जाईल घरी. ते मात्र नक्कीच सुरेख स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू जातोय काउस कॉर्नर रिजन मधून. मॅचला जीवित ठेवणारा फलंदाजच्या बॅटीतून येतोय हा नेत्रदीपक षटकार. DJ Ravi in the mix. मॅच ही कांडली संघ जिंकेल, परंतु एक सुद्धा मिस झाला किंवा चौकार जरी गेला तरी पण मॅच इथे मात्र कोशिंबी संघ जिंकेल. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. इथं मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहेत. येस, फक्त बॉलला पकडला आणि फेकला, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. आता मात्र समीकरण अवघड पाहायला मिळतंय. मॅच पूर्ण प्रकारे झुकलेली आहे ती म्हणजे कोशिंबी संघाच्या बाजूने. 1 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. तिसऱ्या बॉलला पण कॅच होती. स्पीडअप करायचं विनंती असेल बाबा. शेवटचा चेंडू. 1 चेंडू 10 धावांची आवश्यकता. इथे मात्र कुठून टेकून मारायचा प्रयत्न होता. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल झाला, तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि मॅच इथे मात्र जिंकलेली आहे ती म्हणजे टीम कोशिंबी. हार्ड लक टीम कांडली. कॉंग्रॅच्युलेशन टीम कोशिंबी. यानंतर होणारी मॅच आपण पाहू शकतो. आई एकविरा ग्रुप नडगाव विपक्ष जरीमरी ग्रुप फळेगाव. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्यांनी तब्बल 26 धावा कुठल्या आणि तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विक्रम. विक्रम आपण येऊन आपली मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. सच प्रवीण आपण सुद्धा याचे 500 रुपयाचे कॅश प्राइज आपल्यासाठी इथे मात्र जमा झालेलं आहे.
आतकोले या दोन्ही संघाचे कर्णधार यांनी कॉमेंट्री बॉक्स सोबत संपर्क साधायचा आहे. प्रथम षटक घेऊन आलेले आहेत ते प्रथमेश आणि त्यांचा सामना करणार आहेत ते पप्पू. जनार्दन हे सामना करत आहेत प्रथमेश यांचं. प्रथम षटक प्रथम चेंडू. पहिला चेंडू उडवलाय, थोडी मिस फील्ड आणि चेंडू जातोय सीमारेच्या बाहेर. षटकार. पहिल्या चेंडूवर ब्लास्ट. पहिल्या चेंडूवर आक्रमण. पुढील चेंडू पुलटॉ नोचा इशारा आलाय आणि षटकार आलाय. 6+1 अशा 7 धावा. धावसंख्या 14. एक चेंडू 14 धावा. आता पुढील चेंडू फ्रीड असणारे, फलंदाजासाठी मेजवानी असणारे. फ्रीडचा कसा फायदा घेत आहे फलंदाज पाहूया मैदानाच्या आतमध्ये. ओहो, सुंदर चेंडू. निर्धार येतोय. धावसंख्या 14. 2 चेंडू. पुन्हा एकदा आणि जोरदार आपे फलंदाज बाद. पहिला झटका फटका आदरा लागतोय फलेगाव संघाला. फलेगाव संघाला पहिला हादरा बसतोय. नेक्स्ट बॅट्समन प्रमोद. प्रमोद येतोय स्ट्राईक वाला. फास्ट केला थोडं. पुढील चेंडू कट केलाय. एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. 2 धाव्यांनी धावसंख्या वाढते. 16 धावा.
एक गड्याच्या मोबदल्यात 16 धावा. सोळा 4 4 चेंडू 16 धावा. पुढील चेंडू आणि फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावर कर्पूस समाचार. चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावाने धावसंख्या वाढते. कट केला चेंडू पण झेल सुटलेला आहे इथे आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. गचाळाचं क्षेत्ररक्षण. प्रथम षटकाची समाप्ती आणि प्रथम षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 24. खूप महागड असं शतक प्रथमेश यांचं. पुढील षटक घेऊन आलेले आहेत ते सलमान आणि त्यांचा सामना करतील ते पप्पू. लेफ्ट हँडेड बॅट्समन. लेफ्ट हँडेड बॅट्समन यांना इथे खूप मदत मिळते. काल सुदर्शन यांनी चांगली फलंदाजी दाखवली होती. बघूया पप्पू त्यांची जागा भरून काढतात का. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुला डीजे. प्रथम चेंडू आणि प्रथम चेंडूवर सलमान यांना चौकार बसलेला आहे. धावसंख्या सरकती अशी 28 धावांवर पोहोचलेली आहे. आणि सुवर्ण संधी अशी आर्यन कथोरे यांच्यासाठी. आर्यन कथोरे यांनी जर का झेल पकडली तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे उमेश कथोरे यांच्या हस्ते. पुढील चेंडू आणि पंचांचा इशारा वाईड. सरकती अशी धावसंख्या 29 धावसंख्या झालेली आहे. फळेगाव संघाची खूप चांगली अशी सुरुवात झालेली आहे. आणि उंचावर टोळवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि सुंदर अशी झेल.
पप्पू यांना परत पाठवलेला आहे सलमान यांनी आणि पप्पू यांची जागा भरून काढण्यासाठी पुढील बॅट्समन आलेले आहेत ते संकेत. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 29. 2 गडी बाद झालेले आहेत फळेगाव संघाचे. पुढील चेंडू आणि कट केलेला चेंडू आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे. या दरम्यान धावसंख्या पुढे सरकत आहे 30 धावांवर. पुढील चेंडू आणि पूर्णपणे बीट केलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी. निर्धाव असं चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या आहे ती 30. संकेत यांचा आणि पुन्हा एकदा विकेट. LBW आणि या दिवसाची दुसरी LBW आपल्या सुंदर अशी गोलंदाजी सलमान यांची. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 30. खूप चांगला असा कमबॅक फळेगाव संघाकडनं. सलमान यांचा सामना करत आहेत ते मधू आणि पूर्णपणे ग्राउंड शॉट इथे पाहायला मिळत आहे आणि 2 धावांचा प्रयत्न यशस्वी. दोन षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 32. खूप चांगला असा कमबॅक. प्रथम षटकामध्ये 24 धावा आल्या होत्या आणि खूप चांगल्या प्रकारे सलमान यांनी कमबॅक केलेला आहे संघासाठी. पुढील षटक घेऊन आलेले आहेत ते बंटी. आणि बंटी यांचा सामना करत आहेत ते प्रमोद. थोडीशी घाई करायची आहे आपल्याला. पुढे आणखी सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसाचे. आणि उंचावरून टोळलेला चेंडू हवेमध्ये आणि झेलबाद झालेले आहेत. संघ यांचे कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत. जीजी स्पोर्ट्स मड वर्सेस शिवजेत ग्रुप विकास स्पोर्ट्स आतकोली यांचे दोन्ही कर्णधार आलेले आहेत आणि नाणेफेकीचा कार्यक्रम इथे
मिड इनिंग मध्ये होणार आहे. दोन्ही संघांनी प्रवेश निश्चित करायचा आहे. आणि इथे मृत चेंडू. पुढील चेंडू आणि उंचावरून टोळवलेला चेंडू आहे आणि पुन्हा एकदा हवेमध्ये आणि पुन्हा एकदा झेल. खूप सुंदर असे क्षेत्ररक्षण. डीजे आणि आणि तिसरा चेंडू हॅट्रिक चान्स आहे इथे आणि पूर्णपणे बीट केलेला चेंडू. निर्धाव असा चेंडू. खूप सुंदर अशी गोलंदाजी बंटी यांच्या असते. तीन चेंडू मध्ये एकही धाव दिलेली नाही आणि धाव संख्या इथे पूर्णपणे स्थिरावलेली आहे 32 धावांवर. आणि उंचावरून टोळवलेला आहे. पुन्हा एकदा हवेमध्ये आहे आणि चौकार. वन बाउन्स चौकार. जीजी स्पोर्ट्स मड पुढील होणारा सामना दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल मिड इनिंग्स मध्ये नाणेफेकीचा कौल करायला आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय तसेच आपला प्रवेश सुद्धा निश्चित करायचंय. येस अवांतर धाव यांनी धावसंख्या 1 पुढे जायला जाऊन पोहोचेल ती 37 या आकड्यावरती. येस पंचांची वाद घालायचं नाही विनंती असेल. पंचांची वाद घालायचं नाहीये. धन्यवाद. पुन्हा एकदा भावेश आणि सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर असा कमबॅक बंटी यांच्याकडनं पाहायला मिळत आहे आपल्याला इथे. पूर्णपणे बीट केलेला आहे. निर्धाव अशी चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या झालेली आहे ती 37. षटकाचा शेवटचा चेंडू आणि उंचावरून टोळवण्याचा प्रयत्न आणि बीट करू शकलेले नाहीयेत ते क्षेत्ररक्षकाला आणि विकेट.
धावसंख्या झालेली आहे ती 37. 3 षटक संपूर्ण झालेले आहेत ते आणि चौथं षटक घेऊन आलेले आहे ते राकेश आणि त्यांचा सामना करतील ते कैलास. खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळालेली आपल्याला फळेगाव संघाकडनं आणि कट केलेला चेंडू आणि एक धाव पूर्ण केलेली आहे. सुंदर असं धावपळ इथे पाहायला मिळत आहे. कैलास आणि दिनेश यांच्यामध्ये चांगला असा तालमेल. आणि या एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना 38 धावांवर पोहोचलेली आहे. राकेश यांचा सामना करत आहेत ते दिनेश आणि पूर्णपणे बीट केलेला आहे चेंडू. खूप सुंदर अशी गोलंदाजी. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या 38. राकेश टू दिनेश. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा उंचावरून टोळण्याचा प्रयत्न आणि ते रन आउट झालेले आहेत ते कैलास. षटकाचे 3 चेंडू शिल्लक आहेत. खूप सुंदर अशी गोलंदाजी फळेगाव संघाकडनं. सॉरी, नडगाव संघाकडनं खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळत आहे. प्रथम षटकामध्ये 24 धावा गेल्या होत्या आणि आता चौथं षटक सुरू आहे आणि 38 धावांवर फळेगाव संघाला थांबवलेलं आहे. खूप सुंदर अशी गोलंदाजी आणि पुढील चेंडू आणि एक धाव पूर्ण केलेली आहे. थोडंसं फंबल झालेलं आहे यष्टी रक्षकाकडनं. विकेट किपर्स. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 39. पुढील चेंडू आणि उंचावर टोळवण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू आणि झेल सुटलेला आहे इथे. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत या दरम्यान. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 41. षटकाचा शेवटचा चेंडू राकेश यांच्याकडनं आणि पूर्णपणे बीट केलेला आहे. निर्धाव असा चेंडू.
आहे छापा कॉल केलेला आहे आणि येस काटा पडलाय मड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. काय काय घ्याल बॅटिंग. बॅटिंग घ्याल तर हॅलो तर 4 ओव्हर मध्ये विकेट सेट करायचा प्रयत्न असेल. 50 प्लस. असे कुठले बॅट्समन आहेत की जे 50 रन करू शकतात? अनिकेत आहे, गणेश आहे, रोशन आहे, देवेंद्र आहे. ओके सर कॉंग्रॅच्युलेशन फॉर द टॉस विन आणि ऑल द बेस्ट फॉर द मॅच. सर येऊ शकता तुम्ही थांबा 1 मिनिट. तर तुम्ही मड संघ एक बल्लाढ्य संघ आहे त्यांना किती मध्ये थांबवायचा प्रयत्न असेल? 40 ते 45. असे कुठले गोलंदाज आहेत की ज्यांच्या माध्यमातून तुम्ही 40 ते 50 मध्ये थांबू शकता? सनी आहे, रुपेश आहे, गणेश आहे, रोय आहे. तर ठीक आहे ऑल द बेस्ट फॉर द मॅच. बॅटिंग घेतली मी बोलायला जायचो माईक बंद पडा. हॅलो येस तर मॅच आपण पाहू शकतो नडगाव विपक्ष फळ राकेश यांच्याकडनं गाडी नंबर 65-55 आणि एर्टिगा पूर्णपणे बीट केलेला आहे. यांची पण एकदा आहे, असं थोडीशी साईडला घ्यायची आहे. थोडस बॅट्समन यांना त्रास होतोय. दुसरी गाडी आलेली आहे तिथून पास होण्यासाठी मार्ग नाहीये दुसरा. आणि यासोबत इथे 6 धावा झालेल्या आहेत आपल्या नडगाव संघाचे. फळेगाव संघाकडनं देवेश यांचं पहिलं षटक सुरू आहे. 3 चेंडू झालेले आहेत, 6 धावा. एक चौकार मारलेला आहे इथे बंटी यांनी. महड संघाचे कर्णधार यांनी आपला संघ निश्चित करायचा आहे, प्रवेश निश्चित करायचा आहे. पुढील चेंडू आणि सुंदर असं ग्राउंड शॉट इथे पाहायला मिळत आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. थोडस फंबल झालेले होते. पुढील चेंडू देवेश यांचं परेश यांच्यासाठी आणि मृत चेंडू इथे
थोडस रनअप मध्ये प्रॉब्लेम झालेला आहे देवेश यांच्या. आणि इथे उपस्थित मान्यवर चंद्रकांत शेलार यांचे स्वागत करण्यात येत आहे. जगन कडव ग्रामपंचायत सदस्य बेहरे. आणि या दरम्यान इथे थोडासा रनआउट झालेले आहेत ते परेश. धावसंख्या 7 आणि परेश यांचा आलेले मान्यवर काकडे सर यांचा सन्मान उमेश कतोरे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. आल्याबद्दल इथे रंगमंचाची शोभा वाढवल्याबद्दल धन्यवाद. परेश यांचे जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते वैभव. खूप नावाजलेले फलंदाज आहेत वैभव. पंचकृषीमध्ये नाव गाजलेलं आहे त्यांचं. आणि इथे कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला ज्या गाड्या लागलेल्या आहेत, विनंती आहे प्रेक्षकांना त्यांनी त्यांच्या गाड्या थोड्या बाजूला करायच्या आहेत. जनरेटर येण्यासाठी मार्ग ओपन करायचा आहे. आणि इथे ग्राउंड शॉट पुन्हा एकदा आणि एक धाव कंप्लीट केलेली आहे. फंबल झालेले आहेत. क्षेत्ररक्षक पूर्णपणे फंबल झालेले होते आणि त्याचा फायदा उचलताना पाहायला मिळत आहे आपल्याला. नडगाव संघ 2 धावा या दरम्यान धावून काढलेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 9. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. एक गडी बाद झालेला आहे. पुढील षटक घेऊन आलेले आहेत ते राहुल. बेचाळीस धावांचा पाठलाग करताना फळेगाव संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. शांत पण सावध अशी सुरुवात नडगाव संघाकडनं. राहुल टू वैभव आणि पंचांच्या इशाराची आणि पंचांचा इशारा आलेला आहे तो वाईट चेंडू. आणि या अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचलेली ती 10. राहुल टू वैभव. खूप मोठा रनअप राहुल यांचा आणि टोलवलेला चेंडू आहे. 4 धावा. सुंदर सुंदर फलंदाजी वैभव यांच्याकडनं. आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या धावलेली आहे 14 धावांवर. राहुल टू वैभव. पुढील चेंडू
आणि पूर्णपणे बीट झालेले आहेत. निर्धाव असा चेंडू, चांगला असा कमबॅक. तर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो 14 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती. येस, रनअप मध्ये फंबल झाले. पंच आम्हाला सांगत असताना मृत चेंडू, डेथ बॉल. गोलंदाज राहुलच्या माध्यमातून आपल्याला सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच पहिला चेंडू अवांतर होता, त्यानंतर एक चौकार आला, परंतु त्यानंतर कमबॅक पाहायला मिळाला. छोटासा कमबॅक, डॉट चेंडू, जर्सी नंबर 1. पुढील चेंडू फुल टच चेंडू होता. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत घेतलेली बंदच झाला, डायरेक्ट बंदच झाला. हॅलो हॅलो हॅलो. येस, दोघ जण एकाच छोर वरती आले होते आणि त्यामुळे एकाला परतायला लागतंय. आता मात्र झटका क्रमांक दुसरा लागतोय आणि वैभवला परतायला लागते. पवेलियन मध्ये त्याची जागा भरण्यासाठी येतोय, तो म्हणजे मनोज ऍट नंबर 4. येस, आणि अजून एक मुख्य सूचना, ती म्हणजे गार्ड तुम्ही चेंज मैदानात करायचे नाहीयेत, विनंती असेल. लाईव्ह चालू आहेत मॅची. नक्कीच मंचाच्या पाठीच्या गाड्या त्यांनी बाजूला काढायच्यात गाड्या. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज. इथे मात्र लॉफ्टेड इट, आकाशाला गवसणी घालणारा, गगनचुंबी, गगनभेदी, दमदार, असरदार, बहरदार, दिमागदार षटकार. नक्कीच चंद्रकांतजी शेलार साहेबांच्या माध्यमातून सर्व फलंदाजांसाठी 3 चेंडू 3 षटकार 501 रुपयाचं रोख कॅश पारितोषिक असणार आहे, याची नोंद करून घ्यायची सगळ्या नडगाव संघाच्या खेळाडूंनी. टार्गेट आहे 42 धावसंख्या. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 21 धावा. अजूनही 21 धावांची आवश्यकता. अर्धा पल्ला इथे मात्र गाठलेला आहे, अजून अर्धा पल्ला गाठायचे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज. पुढील चेंडू ते मात्र आपटलेला चेंडू होता, मिस्टाईम फटका होता. चेंडू जातोय फाईन लेग, सीमारेषा बाहेर. फलंदाजच्या बॅटतून येतोय नेत्रदीपक. 1 बाउन्स ओ द फॅन, चौकार. गोलंदाजी मार्कवर सज्ज. पुढील चेंडू ते मात्र आपटलेला चेंडू होता, मिस्टाईम फटका होता. चेंडू जातोय गोलंदाजी मार्कवर सज्ज. पुढील एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो, एक विशेष कौतुक इथे मात्र मला वाटते. पूर्ण एपी सोशल फाउंडेशन चषक 2022 ला जे चषक भरलाय त्याबद्दल सगळ्यांनीच एक सुरेख आयोजन इथे मात्र पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी आले असते तर इथे मात्र झाडं खूप होती, परंतु त्यावरती खूप मेहनत घेतली आणि गावाचा सपोर्ट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. उमेशजी कतोरे साहेब असतील, खूप जणांनी खूप अमूल्य इथे मात्र त्यांचा वाटा इथे मात्र दिला आणि त्याचमुळे आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. ते मात्र लो फुल टॉस चेंडू होता. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत घेतलेली सिंगल. डबलचा प्रयत्न नाही म्हटले तोपर्यंत सिंगलच धाव. सिंगल धावेवरती समाधान म्हणायला लागते. धावसंख्या 1 पुढे जाऊन पोचेल ती 26 या आकड्यावरती. अजूनही 16 धाब्यांची आवश्यकता. येस, ड्रिंक्स ब्रेक होत आहे मैदानाच्या आतमध्ये.
नक्कीच एक विशेष सहकार्य आपल्याला ग्राउंडच्या माध्यमातून राबलं. ग्राउंडसाठी मेहनत ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली ते म्हणजे माननीय श्री उमेशजी कतोरे साहेब, त्यानंतर असतील जगनजी कडव साहेब ग्रामपंचायत सदस्य, नरेशजी कथोरे साहेब ग्रामपंचायत सदस्य, तसंच गजाननजी कडव साहेब यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी, बेस्ट बॉलर साठी, बेस्ट बॅट्समन साठी, बेस्ट फिल्डर साठी ट्रॉफी सुद्धा लाभली आपल्याला. नक्कीच राजेशजी शेलार साहेब उर्फ भाऊसाहेब यांचे इथे मात्र आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. ते मात्र मिसफिल्ड पाहायला मिळते, चुकीला माफी नाही. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर, चौकार. साथ मिळाला नाही. आता मात्र एक सोपं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 11 चेंडू 12 धावांची गोलंदाज जगू. ना पुढील चेंडू येस कार्पेट शॉट केले मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्यांना उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल, सिंगल वरती समाधान मानायला लागतंय. गेलेला झालेत ना 31. ते मात्र चेंडू काउस कॉर्नर रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ती 32 या आकड्यावरती. अजूनही 10 धावांची आवश्यकता. उर्वरित चेंडू 8 जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. सोपं मापक असं आव्हान आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर दर्शन तयार. जर्सी नंबर 20 इथे मात्र लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न होता. येस सुरेख झेल टिपलेली आहे मिड विकेट मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाने. झटका क्रमांक 3 आणि आता मात्र बंटीला परतायला लागतंय पवेलियन मध्ये. बंटी बॅक टू द डगआउट. आणि बंटीची जागा भरण्यासाठी येतोय तो म्हणजे सलमान ऍट नंबर 5. आता मात्र समीकरण असे उर्वरित चेंडू 7 जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. गोलंदाज दर्शन गोलंदाजी मार्कवर सज्ज. इथे मात्र लॉफ्टेड हिट मॅचला कलाटणी आणणारा, मॅचचं समीकरण उद्ध्वस्त करणारा फलंदाजच्या बॅट मधून येत.
सोपं असं समीकरण. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. सलमान आणि टोळवलेला चेंडू आणि झेलबाद. सुंदर झेल. थोडा पण फंबल इथे बघायला नाही मिळाला आपल्याला. आणि सलमान यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत प्रथमेश. पाच चेंडू 4 धावांची आवश्यकता. खूप सोपं असं समीकरण आहे. सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली आपल्याला नडगाव संघाकडनं. त्याचंच हे फळ आहे त्यांच्यासाठी. खूप सोपं असं समीकरण आणि पूर्णपणे बीट केलेलं आहे. आणि गचाळ असं यष्टीरक्षण. 1 धाव कंप्लीट केलेली आहे या दरम्यान. आणि या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या सरकती 39. चार धावा 4 चेंडू 3 धावेंची आवश्यकता. चार चेंडू